टाळी. परभणी औरंगाबाद ट्रेननं निघालो होतो. मस्त खिडकीपाशी जागा मिळाली होती. साईड बर्थची सीट असल्यामुळं आजूबाजूला कुणीच नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस. खिडकीतून गार वारं येत होतं. नुकताच हिवाळा संपल्यानं हिरवाई टिकून होती. वाऱ्याबरोबर येणारा झाडाझुडपांचा कडवट वास सुखावून टाकत होता. एखादा तास गेला असेल. मी बॅगेतलं पुस्तक काढलं आणि वाचायला सुरुवात केली. अधूनमधून बाहेर पाहत होतो. पुन्हा पुस्तकात डोकं खुपसत होतो. मजेत वेळ चालला होता. तेवढ्यात कानाजवळ कानठळी बसवणारी टाळी वाजली. मी दचकून पाहिलं तर एक किन्नर उभा. उजव्या हाताच्या चारी बोटात 10च्या नोटा धरलेल्या. अंगावर स्वस्त चमकीची साडी. काळ्याभोर हडाडलेल्या चेहऱ्यावर कसलं तरी रोगण लावून शक्यतो गोरं दिसण्याचा प्रयत्न केलेला. ओठांवर भडक लाली. ते कमी की काय म्हणून तोंडात पान कोंबलेलं. हिडीस या शब्दाची चालती बोलती व्याख्या समोर उभी होती. ए देना. कुछ नहीं मिलेगा, आगे जाओ. मी फटकारलं. अरे देना. चिवट जात. बोला ना, आगे जाओ. काही को भाव खाताय रे? हां, अब जाता है की. माझा उपजत उग्र चेहरा आणि जागेवरून उठण्याचा आविर्भाव परिणाम करून गेला. माझ्याकडं बोटं मोडत पाहत तोंडातल्या तोंडात शिव्या मोजत ती बला एकदाची निघून गेली. मी निवांत झालो. चला आता औरंगाबादपर्यंत घोर नाही असं म्हणत पुस्तक उघडलं आणि वाचनात रमलो. अर्धा तास गेला असेल नसेल पुन्हा कानठळी बसली. मी संतापून वर पाहिलं. आता पात्र बदललं होतं. तशीच रंगरंगोटी असली तरी चेहऱ्यावर उद्धट भाव नव्हते. उलट थोडी अजिजी असल्याचं भासून गेलं. वयस्क दिसत होता, पण भाषा तीच. ए देना. फरक एकच होता, याच्या हातात नोटा नव्हत्या. आगे जाओ. मी फटकारलं आणि तो निमूटपणे पुढं सरकला. मला आश्चर्य वाटलं. शिव्याशाप न देता पुढं निघालेला हा पहिलाच किन्नर मी पाहत होतो. तो शेवटच्या दारापर्यंत मागत गेला, पण कुणीही त्याला दाद दिली नाही. या उलट त्याच्या अगोदरच्या उद्धटाला मात्र लोकांनी घाबरून का होईना पैसे दिले होते. तेवढ्यात कुठलंसं स्टेशन आलं. क्रॉसिंग आल्यामुळं गाडी बराच वेळ थांबली. मीही एव्हाना कंटाळलो होतो. तेवढ्यात या आरोळीच्या पाठोपाठ चहावाला पोरे आला. त्याच्याकडून चहाचा कप घेताना समोर तो वयस्क किन्नर दिसला. पोऱ्याकडून अजून एक कप चहा घेतला आणि त्याला हाक मारली. त्याचं लक्ष नव्हतं. शेवटी चांगली खणखणीत टाळी वाजवली. त्यानं चमकून माझ्याकडं पाहिलं. मी त्याला खूण केली. तो जवळ आला. मी त्याच्यासमोर चहाचा कप धरला. घ्या, चहा घ्या. त्यानं माझ्याकडं अविश्वासानं पाहत कप घेतला. वय काय तुमचं? 60 उलटली साहेब. हे काम केव्हापासून करता? म्हातारं येडबडून माझ्याकडं पाहत राहिलं आणि नंतर सावकाश उत्तरलं, 10 वर्ष झाली असतील की. त्या अगोदर काय करत होता? मिलमध्ये कामाला होतो. मिल बंद पडली. रोजगार बंद पडला. मग हमाली केली. ती झेपना म्हणून नोकरीचा तलाश केला. माझ्याकडं बघून कोणी कामावर ठेवना. घरात बायको पोरगं उपासमार व्हायला लागली. एका दोस्तानं, तो बी किन्नर आहे, त्यानं ह्यो रस्ता दाखवला.
लाज वाटते साहेब, पण पोटाची खळगी भरण्यासाठी तो भडभडून बोलत सुटला. मी हेलावलो. मेकअप केलेल्या त्याच्या चेहऱ्यावरची वाढलेली दाढीची खुंट मला टोचून गेली. दुनियादारीचं हे अनोखं पिळवटून टाकणारं नवीनच दालन माझ्यासाठी खुलं होऊन गेलं होतं. माझी ऐपत नसतानाही मी त्याच्या हातात एक 100ची नोट ठेवली. ओळख ठेवा. तेवढ्यात गाडी हलली. प्लॅटफॉर्म वेगानं मागे पडू लागला. माणसं मागे पडू लागली. तेवढ्यात कांठळी बसवणाऱ्या टाळीचा अस्पष्ट आवाज जाणवला. मी खिडकीबाहेर पाहिलं. दूरवर तो हात हलवताना दिसला. लेखन मंगेश उदगीरकर. वाचन दत्ता सरदेशमुख.